ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटलेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे। 2022-23 ची जी पोलीस भरती आहे, या पोलीस भरती न झाल्यामुळे आणि ही भरती 2023 मध्ये काढल्यामुळे एक वर्ष ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही, ते एजबार झालेत आणि त्यांना संधी मिळावी यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांकडून सुरू करण्यात आलेले आहे। त्यांना विचारू आपण त्यांची काय मागणी आहे। जवळपास 400 ते 500 विद्यार्थी जे आहेत ते इथे आंदोलन करतात। काय तुमची मागणी काय? एक संधी मिळालीच पाहिजे आम्हाला। 2 वर्ष झालं कोरोनामध्ये भरती नाही सरकारने केली, आम्हाला वय वाढ भेटलीच पाहिजे। ठीक आहे सर, ऍक्च्युली ही जी भरती आहे ही 2022-23 ची भरती आहे, बरोबर। आणि ही भरती डिक्लेअर केल्यामुळे काही लोक याच्यात वयामधून कटलेले आहेत ऑलरेडी। ही भरती 2024 मध्ये टाकली त्यांनी, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या भरतीतून कटलेले आहेत, त्यामुळे वयवाढ मिळावी। दुसरा मुद्दा असा आहे की आता पाऊस चालू आहे, यांनी हॉल तिकीट जनरेट केलेलं आहे, पावसामध्ये आम्ही कसं पडणार। तिसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांचे सलग ग्राउंड आलेले आहेत। 21 तारखेला, 22 तारखेला, 23 तारखेला एक मुलगा 500 किलोमीटर गोंदियाला जाणार, तिथून तो परत सोलापूरला कसा येणार। आम्ही का मशीन आहे का? आमचं डिझेल टाकलं की आम्ही पडणार। आम्हाला यांनी हे दुरुस्त करून द्यायला पाहिजे। आणि खरंच जर काय देशामध्ये लोकशाही असेल, हे सरकार गोरगरिबाचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, कर्मचाऱ्यांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, तर आमच्या मागण्या यांनी पूर्ण कराव्या। मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी मांडल्यात। इथे एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात गेले 2 वर्ष जो पाठपुरावा या विद्यार्थ्यांनी केला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये भाषण केल्याची सुद्धा माहिती जी आहे ती हे विद्यार्थी देत आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांची वयवाढ जी आहे ती त्यांना त्याची संधी दिली जाईल असं सांगण्यात येत होतं। या विद्यार्थ्यांना विचारू आपण, मागण्या काय आहेत? सर, आमच्या मागण्या आहे, ज्या विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात उद्यापासून पोलीस भरती सुरू होते आणि आमची एकच मागणी का वयवाढ झाली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांमुळे ही झालं होतं, ज्या विद्यार्थ्यांमुळे ही भरती निघाली होती, त्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळत नाही, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली पाहिजे अशी गंमत आहे। आणि उद्यापासून भरती सुरू पण होते, त्या संदर्भात आमच्या केस पण आहेत काय पेंडिंग मॅटमध्ये। आणि आम्ही 8 महिने झाले सर्व मंत्री, महाराष्ट्रातले खासदार, मंत्री महोदय, आमदार सर्वांना भेटलेलो आहे। टोटल पूर्ण महाराष्ट्रात निवेदन दिलेलं आहे। या मुली पण आलेले आहेत, तुम्ही कुठून आलाय? सर, मी पुणे जिल्ह्यातून आलेली आहे। आमच्यासाठी ही भरती निघालेली आहे, परंतु आम्हाला संधी भेटलेली नाहीये। तर कृपया करून आम्हाला सरकारला विनंती आहे, एवढं आम्ही आश्वासनं दिलेत, खासदार आमदारांना निवेदन दिलेत, परंतु आमच्याकडे जातीने कोणीही लक्ष दिलं जात नाहीये। भरतीचे फॉर्म आलेत, हॉल तिकीट आलेत, परंतु आम्हाला एक संधी दिली जात नाहीये। वैभव, या सगळ्या प्रतिक्रियांसाठी